नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. सुरुवातीला राजकीय वर्तुळातून मोठी बातमी आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन भाजपवरती टीकेची तोफ डागणार आहेत आणि येत्या काही दिवसात भाजपमधीलच 3.5 लोक जेलमध्ये असतील असा इशाराही त्यांनी दिलाय. त्यामुळे आता भाजपतले ते 3.5 लोक कोण याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. पत्रकार परिषदेपूर्वी संजय राऊतांनी एक ट्विट देखील केलंय. यामध्ये त्यांनी राहत इंदौरची शायरी ट्विट केली आहे. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दे कि औकात में रहे. राहत इंदौरी असा एक 4 ओळी सुद्धा संजय राऊत यांनी ट्विट केलेले आहेत, शायरी ट्विट केली आहे. यामध्ये अर्थातच त्यांना इशारा जो द्यायचा आहे त्यांनी तो दिलेला आहे. अर्थात पत्रकारांशी बोलताना सुद्धा त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपचे 3.5 लोक हे कोठडीमध्ये असतील असा इशारा दिलाय. त्यामुळे आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेकडे अवघ्या महाराष्ट्राचं काही देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि या आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक राहत इंदौरीची शायरी सुद्धा ट्विट केलेली आहे. पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद. कधीतरी शिवसेनेची ऐका ना. सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की. पत्रकार परिषदेला आपण या आणि मग ती ऐका पत्रकार परिषद. कधीतरी शिवसेनेची ऐका ना. सो सोनार की एक लोहार की, सो सोनार की एक लोहार की. तर ट्विट करून शायरी ट्विट करून संजय राऊतांनी एक प्रकारे भाजपलाच इशारा सुद्धा दिलेला आहे. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आंधी से कोई कह दे कि औकात में रहे. राहत इंदौरींची ही शायरी पत्रकार परिषदेच्या पूर्वी संजय राऊतांनी ट्विट केलेली आहे. अर्थात यामागे खूप मोठा अर्थ आहे. भाजपला त्यांनी एक प्रकारे इशारा दिलेला आहे. आज संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन ते भाजपवरती तोफ डागणारच आहेत. येत्या काही दिवसात भाजपमधलेच 3.5 लोक जेलमध्ये असतील असा इशारा त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिलेला होता आणि त्यामुळेच आजच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष आहे. याच संदर्भात अधिक बोलूयात. भाजपचे आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेलेत. प्रसाद लाडजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. आज शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे संध्याकाळी 4 वाजता, ज्याची उत्सुकता तुम्हाला देखील असणार आहे. काय प्रतिक्रिया? आम्हाला बिलकुल उत्सुकता नाही आहे. संजय राऊत भरकटलेले आहेत. कालपासून मी त्यांना निरोप पाठवलाय गेट वेल सूनचा आणि आज पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांना एक छानसा फुलाचा गुच्छ पाठवणार आहे. कारण ज्या पद्धतीमध्ये संजय राऊतांना शिवसेनेमधून सपोर्ट नाही, जबरदस्तीने शिवसेना नेत्यांना एकत्रित करून पत्रकार परिषद घेण्याचा जो कांगावा करताय हा जनतेला देखील कळतोय. भारतीय जनता पार्टी अशा धमक्यांना घाबरत नाही. भारतीय जनता पार्टी ही सक्षम कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि प्रत्येक नेत्यांचं एकमेकांवरती विश्वास आणि प्रेम आहे. कालच्या संघर्षात देखील आपल्याला जाणीव झाली असेल त्याची. त्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीत बोलतायत त्याला आम्ही घाबरत नाही आणि आम्ही त्यांना भी काही घालत नाही. बरं प्रसाद लाडजी, आणि आजच्या पत्रकार परिषदेपूर्वी त्यांनी एक ट्विट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक शायरी ट्विट केली. आता तुम्ही वाचली असेल, जर नसेल वाचली तर सांगते. शाखों से टूट जाए वो पत्ते नहीं है हम, आणि आंधी से कोई कह दे की औकात में रहे. अर्थात सगळ्यांना माहिती आहे हे कोणाला उद्देशून ही म्हणायचंय की तो आम्हाला आंधी म्हणतोय, मीच त्यांना म्हणतोय आंधी से मत लढना औकात में रहना तुम. कारण ते स्वतः ट्वीट मध्ये म्हणतायत की आंधी से कह दो की औकात में रहे. हमारे आंधी जब आती है तो क्या क्या लेके जाती है त्याला माहित नाहीये. पण मी त्यांना विनंती करतो की तुम्हीच आम्हाला सांगताय आंधी आणि आमच्यापासून घाबरून राहा, एवढं त्यांनी लक्षात घ्यावं. बरं, आणि त्यांनी परवाच पत्रकारांशी बोलताना सांगितलं की भाजपचे 3.5 लोक हे येणाऱ्या काही दिवसामध्ये जेलमध्ये असतील. तर हे 3.5 काय भानगडे किंवा प्रकरण आहे याबद्दल सुद्धा जी उत्सुकता आहे त्याबद्दल काय म्हणाल? कसं आहे की ते चांगले संपादक आहेत, त्याच्यामुळे त्यांनी संपादकीय भाषेतून 3.5 काय आकडा काढलाय मला माहित नाही. आणि ते चित्रपट निर्माते देखील, त्यामुळे त्यांचा पुढला कुठला तरी चित्रपट असेल 3.5 नावाचा. कदाचित त्याच्यासाठी त्यांनी हा विषय 3.5चा काढला असेल. आम्हाला देखील त्या 3.5ची उत्सुकता आहे. आतापर्यंत शिवसेनेवरती भाजपकडून जे काही आरोप केले गेलेले आहेत त्याला ते उत्तर देणार आहेत आजच्या पत्रकार परिषदेत. त्यामुळे ही आजची पत्रकार परिषद सरकारची नाही तर शिवसेनेची पक्ष म्हणून आहे.
नाही, मला तेच म्हणायचं आहे. आतापर्यंत मग संजय राऊत काय पक्ष म्हणून बोलत नव्हते का? शिवसेना प्रमुखांची त्यांना परवानगी नव्हती का? शिवसैनिक त्याच्या बरोबर नव्हते का? हे सगळे विषय आता समोर येत आहेत. त्यामुळे ओढून ताणून त्यांना दाखवावं लागतंय की आज शिवसैनिक माझ्या बरोबर आहेत, शिवसेना पक्ष माझ्या बरोबर आहे, शिवसेनेचे नेते माझ्या बरोबर आहेत. हे आव आणून काव केल्यासारखं आहे. त्यामुळे जनतेला देखील माहिती आहे, लोकांना देखील माहिती आहे की संजय राऊत साहेब एकटे पडले आहेत, संजय राऊत साहेब भरकटले आहेत. संजय राऊत साहेब जे बोलतायत ते त्यांनाही कळत नाही आहे की ते काय बोलतायत. त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यावी. संजय राऊतांनी मानसिक संतुलन बिघडवू नये आणि स्वतःची काळजी घ्यावी, ही माझी त्याला तुमच्या माध्यमातून विनंती आहे. बरं, जेव्हा आदित्य ठाकरे यांना विचारलं आजच्या पत्रकार परिषदेबद्दल, तेव्हा त्यांनी देखील म्हटलं की जे संजय राऊत बोलले तो फक्त टॉस आहे, अजून मॅच बाकी आहे. नाही, आम्हीही मॅच खेळायसाठी उत्सुकच आहोत. मग मुंबई महापालिका असेल, महाराष्ट्रातलं कुठलीही निवडणूक असेल, मॅच खेळायला आम्ही तयार आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे साहेब जर म्हणाले असतील की आता तर टॉस आहे, मॅच खेळायची बाकी आहे, तर मॅच खेळायची आम्हीही बाकी आहोत आणि आम्हालाही वर्ल्ड कपच खेळायचा आहे. जी, आता आजच्या या शिवसेनेच्या पत्रकार परिषदेतून काय तुमच्यावरती तोफ डागली जाणार हे तर नक्कीच आहे. त्यामुळे त्यानंतर काय आरोप होतात आणि या तुमच्या आरोपांना काय उत्तरं दिली जातात, त्यावरून मग भाजप पुढची पावलं उचलेल. निश्चितपणे ते आरोप काय करतात ते पाहावं लागेल. असं अपफ्रंट बोलण्यासाठी मी काय संजय राऊत नाहीये. त्याच्यामुळे आपल्याला वरती काय आरोप होतात, त्या आरोपाचं उत्तर काय दिलं पाहिजे याचा अभ्यास करून भारतीय जनता पार्टीचे प्रमुख काही लोक उत्तरं देतील. आणि निश्चितपणे आमचं उत्तर हे त्यांना थप्पड की गुंज सुनाई देगी असं असेल. बरं, प्रसाद लाड, खूप धन्यवाद, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात. तर आजची पत्रकार परिषद ज्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष आहे, त्यामध्ये संजय राऊत नेमकं काय बोलणार, भाजपचे ते 3.5 लोक कोण जे येणाऱ्या काही दिवसांमध्ये जेलमध्ये असतील, हे जे काही त्यांनी वक्तव्य केलंय त्याच्यावरती प्रसाद लाड यांची देखील प्रतिक्रिया आपण जाणून घेतली. दरम्यान आजच्या संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेबद्दल युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी काय उत्तर दिलं, ऐकूयात. जी, कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली है और ये दावा करी कि 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है वो? मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ है. जी, कल शिवसेना प्रेस कॉन्फ्रेंस लेने वाली है और ये दावा करी कि 3.5 नेता जेल में होंगे, तो क्या मामला है, ये क्या चीज है वो? मैच तो होने तो पहले भी टॉस हुआ है. पुढची बातमी, मुंबईमध्ये ईडीची छापेमारी सुरू आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित व्यक्तींवरती धाड टाकली जाते. मुंबईतल्या अनेक भागामध्ये धाड पडतीये. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे धाड सत्र सुरू आहे. हसीना पारकरच्या घरी सुद्धा ईडीचे छापे पडलेत. दाऊदशी संबंधित जी काही ठिकाणं आहेत मुंबईतली, तिथे सध्या छापेमारी सुरू आहे ईडीची. मुंबईमध्ये ईडीकडून छापेमारी सध्या सुरू आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित असलेल्या व्यक्तींवरती हे धाड सत्र सुरू झालंय. हसीना पारकरच्या घरी सुद्धा धाड पडलेली आहे आणि ईडीच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अंडरवर्ल्डच्या काही ठिकाणांवरती, काही व्यक्तींच्या घरांवरती या धाडी टाकल्या जात आहेत. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी हे धाड सत्र ईडीकडून सुरू झालंय. आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत आहेत फोन लाईनवरती. अजित, ईडीकडून या धाडी पडायला कधी सुरुवात झाली, आतापर्यंत कुठे कुठे धाड पडलेली आहे? ही धाड जी आहे ती कालपासून सुरू आहे असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. यामध्ये काही अंडरवर्ल्डची व्यक्ती आहेत. त्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या घरी या धाडी पडल्याचं बोललं जात आहे. कारण का ज्या पद्धतीनं काही लिंक समोर आलेल्या आहेत, काही गोष्टी समोर आलेल्या आहेत, त्या पाहता काही इन्व्हेस्टमेंट जी आहे ती दाऊदच्या लोकांनी तिच्या बहिणीमार्फत, काही नेत्यांच्या मार्फत केली असावी असा संशय जो आहे तो ईडीच्या अधिकाऱ्यांना होता. आणि या बाबतीमध्ये जेव्हा सविस्तर माहिती आणि सविस्तर ज्यावेळी तक्रार जी आहे किंवा इनपुट जे आहे ते ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाले, त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं कारवाई करायला सुरुवात केलेली आहे. ही कारवाई त्यातल्या त्यात मोठी आहे असं मानलं जात आहे. कारण का यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा सहभाग देखील असल्याचं बोललं जात आहे. या राजकीय व्यक्ती कोण आहेत, त्यांचा सहभाग नेमका काय आहे हे स्पष्ट नाहीये. पण मुंबईतल्या जवळपास 10 ठिकाणी धाडी टाकलेल्या आहेत, ज्यामध्ये दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्या संबंधित 3 ठिकाणं आहेत. तर
3 बिल्डर आहेत आणि 2 नेते मंडळी आहेत ज्यांच्या ठिकाणी ह्या जवळपास 8 जागा झालेल्या आहेत आणि 2 अशा जागा ज्यांच्या अजूनपर्यंत माहिती मिळाली नाहीये. त्यामुळे एकूण जवळपास 10 ठिकाणी मुंबईच्या काही टाकलेल्या आहेत त्या ईडीनं टाकलेल्या आहेत. NIA कडून जी माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे ईडीनं हा सगळा छापाचा सत्र जो आहे तो सुरू केला होता आणि त्यातून जेव्हा पूर्णतः या सगळ्या बाबतीमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, त्यांना लीड्स मिळाले, त्यावेळेस ईडीच्या अधिकाऱ्यांनी ते सर्व धाडसत्र जे आहे ते सुरू केलेलं आहे. यात बऱ्याचशा लोकांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जाते. नेमकं कोणाकोणाचा सहभाग आहे आणि कोणी याच्यामध्ये काय रोल निभावलेला आहे, कोणाला किती फायदा कोणामुळे करण्यात आलेला आहे, दाऊदचा पैसा कोणी कसा गुंतवलेला आहे आणि त्यात कोणी किती मदत केलेली आहे, या गोष्टी ज्या आहेत या थोड्याच वेळात स्पष्ट होतील. कारण का ईडीनं त्यांचे धाडसत्र जे आहे ते जोरदार पद्धतीने सुरू केलेले आहेत. अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. कालपासून ईडीकडून धाड टाकायला सुरुवात झाली आहे. अंडरवर्ल्डशी संबंधित काही व्यक्तींच्या घरांवरती, कार्यालयांवरती या धाडी टाकल्या जात आहेत आणि आणखी काही व्यक्तींच्या अशा ठिकाणांवरती धाड पडण्याची देखील शक्यता आहे. ईडीच्या या छापेमारीवरती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. काय म्हणाले ते ऐकूयात. जर राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील आणि काही गंभीर गोष्टी असतील आणि केंद्राकडे तशी काय माहिती असेल तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. आता ही जी काही नावं आपण घेताय, दाऊद वगैरे वगैरे सगळे ठीक आहे, आपण त्याच्यावरती का फार बोलू नये. नावं समोर येतील की नावं घुसवली जातील, हा एक फार मोठं महाराष्ट्रात, बंगालमध्ये, झारखंडमध्ये, छत्तीसगडमध्ये प्रश्नचिन्ह आहे. पण त्याच्यावरती मी आता बोलणार नाही. राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रीय सुरक्षा, अंतर्गत सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो. त्याच्यावरती तपास सुरू असताना फार बोलणं योग्य नाही. पुढची बातमी. राज्यामध्ये आरटीआय कार्यकर्त्यांवरती हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये. इचलकरंजी पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुद्धा आरटीआय कार्यकर्त्यावरती हल्ला झालाय. नाशिकमध्ये आरपीआयचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावरती गोळीबार झाला. तर इचलकरंजीमधील आरटीआय कार्यकर्ते सुरेश गडगे यांच्या खुनाप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून वैयक्तिक वादातून हा खून झाल्याचं तपासात पुढे आलंय. नाशिक आणि इचलकरंजी या दोन्ही ठिकाणी आरटीआय कार्यकर्त्यांवरती हल्ले झाले. त्यामुळे राज्यामध्ये माहिती अधिकार कार्यकर्त्यांवरती जे काही हल्ल्यांचं प्रमाण वाढत चाललंय हा एक गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. नाशिक आणि इचलकरंजीमध्ये अशाच दोन्ही आरटीआय कार्यकर्त्यांवरती जीवघेणे हल्ले झालेत. तर इचलकरंजी पाठोपाठ नाशिकमध्ये सुद्धा आरटीआय कार्यकर्त्यांवरती हल्ला झाला. नाशिकमध्ये आरपीआयचे नेते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते प्रशांत जाधव यांच्यावरती गोळीबार झाला. 2 गोळ्या त्यांच्यावरती फायर करण्यात आल्या. एक गोळी त्यांच्या मांडीमध्ये शिरली तर दुसरी गोळी पोटाला चाटून गेली आहे. तर गोळीबारामध्ये प्रशांत जाधव हे बचावलेत. दोघांनी त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली आणि आरोपींचा शोध सुरू केलाय. नाशिक पालिकेसाठी काही दिवसात निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर हल्ला झाल्याची शक्यता आहे. याच संदर्भात आरटीआय कार्यकर्ते शैलेश गांधी यांनी आरटीआय कार्यकर्त्यांवरील हल्ल्यांबाबत काय प्रतिक्रिया दिली आहे ऐकूयात. मीडिया आणि सरकारी ऑफिसर बरंच वेळ आरटीआय कार्यकर्त्याला ब्लॅकमेल, खंडणीबाज म्हणतात. आरटीआय कार्यकर्ता समाजात काही चूक असेल ते बाहेर काढतात, कोणाचं दुसरं काहीच करत नाही. तर त्यांना ब्लॅकमेलर म्हणायचं हे चुकीचं आहे. काही लोक ब्लॅकमेल करतात, नाही असं नाही म्हणत मी, परंतु हे बघितलं पाहिजे की ते ब्लॅकमेल कोणाला करू शकतात, जे कोणी खोटं काम केलं असेल त्यालाच. दुसरा हल्ला झाल्यानंतर मुख्य सूचना आयोगाने आदेश दिला पाहिजे की जे काय आरटीआयची अर्जी आहे ते अर्जी आणि त्याचा जबाब वेबसाईटवर आठवड्यात टाकलं पाहिजे. या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा.
फी भरली. तर या सगळ्या गोष्टी बंद आहेत. त्यामुळे मी स्वागत करतो की श्रीमंत छत्रपती संभाजीराजे यांचं नेतृत्व करत आहेत. भारतीय जनता पार्टीने नेहमी ही भूमिका मांडली किंवा ह्या सगळ्या सामाजिक विषयामध्ये समाजातल्या मान्यवरांनी केलेल्या आंदोलनामध्ये आम्ही सहभागी होऊ. आम्ही वेगळं आंदोलन केलं तर त्याला राजकीय रंग येईल. दादा, मुंबईमध्ये आज ईडीकडून एका पॉलिटिकल लीडरच्या घरी म्हणजे धाडी सुरू आहेत. त्यांनी जमीन आणि काय प्रॉपर्टी घेतली त्याच्या प्रकरणामध्ये ही सगळा तपास सुरू आहे. परंतु विरोधकांकडून आरोप होत आहेत की वारंवार अशा केंद्र यंत्रणाचा वापर करून राज्यावर इतर नेत्यांवर प्रेशर आणायचा प्रयत्न केला जातो. आज कोणावर चौकशी सुरू आहे माहीत नाही. मी आता सकाळच्या कार्यक्रमातून जस्ट बाहेर पडलो. पण वारंवार केलेल्या त्यांच्या आरोपांना, विरोधी पक्षाच्या लोकांच्या आरोपांना मी वारंवार हेच उत्तर देत आलो की याचा अर्थ तुम्हाला घटना मान्य नाही. संविधानाने ही सगळी रचना भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी केली. काय झाल्यास काय करावे, शेवटी घटना म्हणजे काय झाल्यास काय करावे. मग केंद्र म्हणजे काय, राज्य म्हणजे काय, सुप्रीम कोर्ट म्हणजे काय, हायकोर्ट म्हणजे काय, निवडणूक आयोग म्हणजे काय, ईडी म्हणजे काय, CBI म्हणजे काय, रिझर्व्ह बँक म्हणजे काय. तुम्ही रिझर्व्ह बँकवरही बोलणार. तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये 12 आमदारांच्या निलंबनाच्या संबंधी निर्णय दिला त्यावरही बोलणार. हे सगळे निर्णय भाजपच्या बाजूने का लागतात. तुम्ही डायरेक्ट म्हणजे त्याचा उलटा अर्थ असा होतो किंवा सुलटा अर्थ असा होतो की न्यायालय भाजपच्या बाजूने निर्णय देतात. आणि त्यामुळे तुम्हाला जर न्याय मागायचा असेल तर न्यायालय आहे, तिथे जाऊन तुम्ही न्याय मागा. पण आत्तापर्यंत ईडी आणि CBIने ज्यांच्यावर धाडी घातल्या त्या सगळ्यांना जेलपर्यंत जावं लागलं आहे. काही जेलमध्ये आहेत, काही जेलच्या बाहेर आहेत. दादा, पुण्यात 350 ते 400 भाजप कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल केला, जो किरीट सुनावल्यानंतर जो गोंधळ झाला. जगदीश मुळीक यांच्यासह गुन्हा दाखल केला. कसं बघताय सगळं? नाही, हे सगळं सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे की किरीट सोमय्यांवर प्राणघातक हल्ला झाला. जो दिसतोय क्लिपमध्ये की एक जण असा मोठा दगड घेऊन मागे धावतो आहे की त्याच्यामध्ये त्यांच्या डोक्याचा, मेंदूचा एका तरी चिवडाच झाला असता. त्याच्यावर त्यांची साथ नाही. आणि मग लोकशाहीने हा हक्क दिला की आम्हाला आमचं म्हणणं मांडायचं आहे, आम्ही निदर्शनं करणार, आम्ही सत्याग्रह करणार. तर काय केलं त्यांनी, तर ज्या पायरीवर ते पडले, त्यांना पाडलं गेलं, त्या ठिकाणी त्यांचा सत्कार करणं. पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावला, त्याची रेटारेटी झाली. त्याच्यावर मात्र लगेच गुन्हे दाखल झाले. तर हे सगळं न कळणार आहे. पिंपरीमध्ये शिवसेनेच्या नगरसेविका चिंचपाडे या त्यांच्या नवरा शिवसेनेचा जिल्हा प्रमुख BJPत आले. 71 सालची केस ओपन केली आणि ती दिवाणी न्यायालयात यायला पाहिजे आणि क्रिमिनल ऑफेन्सचं केला. आम्ही त्याच्याविरुद्ध न्यायालयात जाणार, मी सोडणार नाही. पण त्यामुळे पूर्ण सत्तेचा दुरुपयोग चाललेला आहे आणि त्याला काय आम्ही घाबरत नाही. दादा, छगन भुजबळ परवा पुण्यात होते, ते म्हटले की जोशी भविष्य सांगायचे, पण पाटील कधीपासून भविष्य सांगणार? हा जातीयवाद जो चाललाय ना तो खूप महागात पडणार आहे. शेवटी तुम्ही एखाद्या समाजाला हिनवणारं हे बोलताय आणि त्यामुळे थोडं सांभाळून बोललं पाहिजे. कुठल्या स्तरावर आपण आहोत, काय बोलतो आपण. दादा, संजय राऊतची पत्रकार परिषद घेतात, काय घाबरण्याचा प्रयत्न आहे, स्टंट आहे, पब्लिसिटी? माहित नाही ना. संजय राऊतांनी बोलणं हे काही या महाराष्ट्राला गेल्या 2 वर्षात नवीन नाही आहे. त्यामुळे ते बोलतील तेव्हा बघूया. तुम्ही कसं खोडून काढणे, काय आरोप करतील हेच माहिती नाही. संजय राऊत असं म्हटलं की ही शिवसेना नाही बोलणार तर महाराष्ट्र बोलणार. ते मुंबई स्वतःची मानतात, महाराष्ट्र स्वतःचा मानतात. प्रत्येकाला बोलण्याचं, क्लेम करण्याचं स्वातंत्र्य आहे. सर्वसामान्य माणसावर यांनी अधिकार कधीपासून गाजवायला सुरुवात केला. पण यावर काहीतरी म्हणून वातावरण गडबड करण्याचं काही कारण नाही. त्यांना 4 वाजता बोलू देत. त्याच्यामधलं काही बोलण्यासारखं असेल तर मी दिल्लीत तुमचे प्रतिनिधी भेटतील, त्यांच्याशी बोलतो. ठीक आहे दादा, एकच मिनिट. सगळ्या या सध्याच्या घडामोडींबद्दल चंद्रकांत पाटील यांची ही प्रतिक्रिया आपण ऐकली. यासोबतच मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये आपण आता इथेच थांबणार आहोत. सगळ्या ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी News18 लोकमतच्या YouTube चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. Facebook, Twitterवरती सुद्धा मला फॉलो करा.